नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड ॲडमिशन 2024 या अनुषंगाने आपला जो तिसरा राऊंड आहे, या तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला कशाप्रकारे कॉलेज मिळवता येईल या संदर्भातील हा व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व व्हिडिओला लाईक करण्यासुद्धा विसरू नका। आपण CET सेल असं टाईप करून या पेजवरती आलो आहोत। विद्यार्थी मित्रों, या पेजवरती आल्यानंतर वरती स्क्रॉल करायचं आहे व cetcell.mahacity.org हे आपल्याला इथं दिसतंय, याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपल्याला एक वेब पेज ओपन झालेलं पाहायला मिळतं। परत आपण वरती स्क्रॉल करायचं आहे आणि स्क्रॉल केल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला वरती स्क्रॉल केल्यानंतर विविध विषयांचे तसेच डिपार्टमेंट्सचे नावं दिसतात, ज्यामध्ये आपल्याला हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं BEd असलेलं पाहायला मिळतं। तर BEd आपण इथे पाहू शकता, त्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपण एका पेजवरती जातो, जिथे आपल्याला पुढील अपडेट पाहता येते। राऊंड फर्स्ट अलॉटमेंट हॅज बीन पब्लिश, प्लीज रीड नोटिस 1 केअरफुल, न्यू रजिस्ट्रेशन अँड फॉर्म एडिटिंग फॉर राऊंड थर्ड हॅज बीन स्टार्टेड। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रों, ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन्स केलेले नाही आहेत, म्हणजे फर्स्ट सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन केले नव्हते, तर त्यांनासुद्धा ह्या तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची एक सुवर्ण संधी आहे। तसेच आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्याची सुवर्ण संधी आहे, म्हणजेच ज्यांचा नंबर राऊंड फर्स्ट आणि राऊंड सेकंड, तर राऊंड सेकंडची जी लिस्ट आहे ती लागणं अजून बाकी आहे, ती 26 तारखेला लागणार आहे। आणि 26 तारखेल्यानंतर लिस्ट लागल्यानंतर आपण लिस्ट चेक केल्यानंतर जर आपला त्यातही नंबर लागला नाहीच, तर विद्यार्थी मित्रों आपल्याला एक सुवर्ण संधी आहे, ती राऊंड 3च्या हिशोबाने। तर राऊंड 3 जो आहे, तिसरा राऊंड जो आहे, त्यामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन्स केले आहेत त्यांना डबल रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे, परंतु ज्यांनी रजिस्ट्रेशन्स केले नाहीत तर त्यांनी रजिस्ट्रेशन करून ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। ज्यांचा नंबर फर्स्ट सेकंड राऊंडमध्ये लागला नाही त्यांनी रजिस्ट्रेशन न करता फक्त ऑप्शन फॉर्म भरणं त्यांना गरजेचं आहे, तर त्यांनी ऑप्शन फॉर्म भरावा। तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला लॉग इन करून आपल्या लॉग इनमधून जायचं आहे। BD या 2 अक्षरापासून जो आपला नंबर आहे त्या नंबरने आपल्याला लॉग इन करायचं आहे। तर ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केले नव्हते त्यांनी ह्या न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे। विद्यार्थी मित्रों, न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करताच आपल्याला नवीन परत एक टॅब आलेली पाहायला मिळते, ज्यामध्ये आपल्याला यू हॅव अपियर्ड फॉर महा BEd CET 2024 हे पाहायला मिळतं। त्याला आपण यस म्हणूया। यस म्हणताच परत आपण एका पेजवरती जातो, जिथे आपल्याला इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आपला, ज्याला ॲप्लिकेशन ID ॲप्लिकेशन नंबरसुद्धा आपण म्हणतो, तो टाकायचा आहे। त्यानंतर आपण परीक्षा द्या नंबरने दिलेली आहे, तो म्हणजेच रोल नंबर, ज्याला आपण सीट नंबर असं सुद्धा म्हणतो। तर हे दोन्ही टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, चेक डिटेल्स ह्या टॅबला क्लिक करायचं आहे। तर चेक डिटेल्सला क्लिक केलं की आपलं पूर्ण नाव, आपली माहिती तिथे आपल्याला आलेली पाहायला भेटते आणि उर्वरित जी माहिती आहे ती आपल्याला भरायची आहे। आणि त्यानंतर जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत। अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल। ज्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलं नाही असे विद्यार्थी आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी फक्त लॉग इन करायचं आहे आणि पुढील प्रक्रिया करायची आहे। विद्यार्थी मित्रों, त्यानंतर आपले जे ऑप्शन फॉर्म आहेत, तर ऑप्शन फॉर्मला अजून सध्या वेळ आहे। तर 1 तारखेपासून म्हणजेच 1/9/2024, ज्याला आपण 1 सप्टेंबर 2024 असं म्हणूया, तर 1 सप्टेंबरपासून आपले फॉर्म म्हणजेच ऑप्शन फॉर्म सुरू होतील। तत्पूर्वी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। ज्यांचा नंबर सेकंड राऊंडमध्ये लागला नाही त्यांना ते कळणारच आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, थर्ड राऊंडचे ऑप्शन फॉर्म 1 तारखेनंतर भरायचे आहेत। सगळ्या तारखानुसार हे आपलं काम चालत असतं, तर कुठलीही तारीख चुकता कामा नये, आपल्या फॉर्मची डेट निघून जाता कामा नये। विद्यार्थी मित्रों, आपल्याला इथं आता जे 3 बार दिसत आहेत त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला सर्च कॉलेज हा ऑप्शन आलेला आहे। तर आपल्या आसपास कोणते कॉलेजेस आहेत हेही आपल्याला माहीत असणं क्रमपात आहे, गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रों, सर्च कॉलेज याच्या खाली परत एक सर्च कॉलेज जो ऑप्शन आला होता त्याला क्लिक करून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। आता आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे, जिथे आपल्याला सिलेक्ट युनिव्हर्सिटी, सिलेक्ट स्टेटस, सिलेक्ट मीडियम ह्या बाबी करायच्या आहेत। तर युनिव्हर्सिटीमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, जी की 1 नंबरला आपल्याला इथं असलेली पाहायला भेटते, आपण त्याला क्लिक करूया। आपण म्हणूया आम्हाला सर्व प्रकारचे कॉलेजेस दाखवा, म्हणजे ऑल। त्यानंतर मीडियम सिलेक्ट करूया, तर आपण मराठी मीडियम मागूया। त्यानंतर कॉलेजचा टाईप कोणता पाहिजे, तर दोन्ही पण ऑल म्हणूया त्याला। को एज्युकेशन आपल्या परिचयाचं आहे, ज्यामध्ये मुलांना आणि मुलीला प्रवेश मिळत असतो आणि त्यामध्ये गर्ल्स एज्युकेशनमध्ये फक्त गर्ल्सला प्रवेश मिळतो, ज्याला आपण वुमन कॉलेज असंही म्हणत असतो, म्हणजे गर्ल्स कॉलेज वुमन्स कॉलेज फक्त वुमन्सला प्रवेश देतं आणि
को एज्युकेशन जे आहे ते मुलामुलींना दोघांनाही प्रवेश देतं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवी. आपण ऑल करावे. त्यानंतर सिलेक्ट कोर्स, कुठला कोर्स पाहिजे तर आपल्याला 2 कोर्सेसचे नाव इथं पाहायला मिळतात. बी एड कोर्स म्हणजेच बी एड, जनरल बी एड, आणि त्यानंतर दुसरं जे बी एड आहे विद्यार्थी मित्र ते ELCT बी एड. तर ELCT बी एड, जनरल बी एड दोन्हीसाठी विद्यार्थ्यांनी ह्यालाच क्लिक करायचं. तर इथे आपण ऑल याला क्लिक करूया. ऑलला क्लिक केल्यानंतर आपण मराठी मीडियम ऑलरेडी निवडलेला आहे. सिलेक्ट कॉलेज कोर्स त्याला ऑल केल्यानंतर आपण सर्च या बटनला क्लिक करायचं आहे. तर मराठवाडा विद्यापीठ ज्याला आपण म्हणत असतो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या अंतर्गत येणारे जे कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्र ते कॉलेज आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कॉलेज सर्च करायचं आहे. आपल्या जिल्ह्यातलं कॉलेज, आपल्या जवळचं कॉलेज आपल्याला या प्रकारे सर्च करता येईल. तर आपण इथे पाहू शकता हे जे कॉलेज आहे तर भाऊसाहेब पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन केज, तर त्याचा आपल्याला ॲड्रेस पण दिलेला असतो, तालुका पण कळतो, जिल्हा पण कळतो. या आधारे आपण आपल्या विद्यापीठातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या तालुक्यातील कॉलेज सर्च करू शकता, शोधू शकता. म्हणजेच हे सर्च कॉलेज ऑप्शन आपल्याला इथं उपयोगी पडतो. त्यानंतर आपण राऊंड फर्स्टमध्ये जर इनरॉल असाल तर आपल्याला काय करायचं आहे, चेक अलॉटमेंट ऑर व्हॅकन्सी. तर व्हॅकन्सी रिपोर्ट आपल्याला एक नवीन टॅब इथं आलेली पाहायला मिळते सगळ्यात खाली, तिला आपण क्लिक करूया. व्हॅकन्सी रिपोर्टला क्लिक करताच आपल्याला इथे एक रिपोर्टसाठी आपल्याला टॅब आलेला पाहायला मिळतात. कोणत्या कॉलेजचा व्हॅकन्सी रिपोर्ट तुम्हाला पाहायचा आहे तर आपण 2 नंबरचं कॉलेज आता निवडूया, होमी भाभा कॉलेज. त्यानंतर होमी भाभा युनिव्हर्सिटी. त्यानंतर कॉलेज इथं आपल्याला सेकंडरी ट्रेनिंग स्कूल, सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज मुंबई याला आपण क्लिक करूया. त्यानंतर सिलेक्ट डिव्हिजन आणि त्यानंतर शो व्हॅकन्सी. तर आपल्याला त्या अंतर्गत असणाऱ्या कॉलेजची व्हॅकन्सी इथं पाहायला मिळेल. कॉलेजचं नाव आपल्याला इथं दिसतंय ते म्हणजेच बी एड गव्हर्मेंट कॉलेज मराठी. त्यानंतर को एज्युकेशनचं कॉलेज आहे, मुलामुलींना प्रवेश मिळणारं कॉलेज आहे. ते इथं आपल्याला रिझर्वेशन वाईज आपल्याला सीट्स पाहायला मिळतात. ओपन कॅटेगरी, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, DJ, FIJ, त्यानंतर NTB, NTC, NTD आणि OBC हे आपल्याला इथं कॅटेगरीज पाहायला मिळतात. Gचा अर्थ आहे जनरल, Fचा अर्थ आहे फिमेल. जनरलमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रो, जनरलमध्ये मुलींना पण प्रवेश मिळतो आणि मुलांना पण प्रवेश मिळतो, म्हणजेच फिमेललाही प्रवेश मिळतो आणि मेललासुद्धा प्रवेश मिळतो. परंतु जिथे F लिहिलेलं आहे तिथं फक्त मुलींनाच प्रवेश मिळतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. F फॉर फिमेल अँड G फॉर जनरल, दॅट इज मेल ॲज वेल एज फिमेल. तर इथं आपल्याला महाराष्ट्र सीट्ससाठी ज्या सीट्स उपलब्ध असलेल्या पाहायला मिळतात. तर जनरलसाठी 1 सीट अवेलेबल आहे, फिमेलसाठी 0 सीट, म्हणजेच ओपनचं तिथं दिलेलं आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण चेक करू शकता, पाहू शकता. आणि ह्यानुसार आपल्याला काय द्यावे लागतील, ऑप्शन फॉर्म आपला जो आहे तिसऱ्या राऊंडचा भरावा लागेल. म्हणजेच आपल्याला सर्व कॉलेजची आपली जी मेथड आहे त्यात परत आपल्याला मेथड पाहिजे आहेत. आपण इथं पाहू शकता सायन्सची मेथड जी आहे तर जनरलमध्ये आपल्याला मेल फिमेल या दोन्हीलाही जागा नसलेली आपल्याला सायन्स मेथडसाठी पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर IT हे जे विद्यार्थी आहेत तर त्याची महाराष्ट्र स्टेटसाठी 1 जागा जनरलमध्ये पाहायला मिळते. म्हणजेच ह्या 2 विषयाची ही 1 जागा होय, आणि ती आहे जागा कोणाची तर जनरलची आहे. म्हणजे मुलामुलींना दोघांनाही ऑप्शन फॉर्म याचा भरता येतो. ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपण ऑप्शन फॉर्म भरायचा आहे जेणेकरून आपला नंबर निश्चित प्रमाणात लागेल. त्यानंतर अजून एक टॅब आपल्याला पाहायची आहे ती म्हणजेच चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट. तर आपल्याला इंडिव्हिज्युअल आपल्याला कॉलेज मिळालं का नाही कसं पाहायचं तर आपण चेक अलॉटमेंटला क्लिक करूया. याला क्लिक करताच राऊंड कोणता आहे तर पहिला राऊंड, दुसरा राऊंड अजून झालेला नाही आहे. दुसऱ्या राऊंडची लिस्ट 26 तारखेनंतर आपल्याला ओपन झालेली पाहायला भेटेल. राऊंड फर्स्टला क्लिक करूया आणि इथं काय करायचं आहे, आपला ID टाकायचा आहे. तो ID कुठला तर BD पासून सुरू होणारा ID आपल्याला इथे इनरॉल करायचा आहे, टाकायचा आहे. तो ID टाकताच आपल्याला चेक युअर अलॉटमेंट याला क्लिक करायचं आहे. आपल्याला जर अलॉटमेंट मिळाली नसेल तर आपल्याला तिथं यू हॅव नॉट अलॉटेड कॉलेज असं आलेलं पाहायला भेटेल. आणि अलॉटमेंट जर मिळाली तर डायरेक्ट आपल्याला कॉलेजचं नाव, कॉलेजचा पत्ता, कॉलेजचं स्टेटस ह्या गोष्टी पाहायला मिळतात. अशा प्रकारे आपण काय करायचे आहे तर कॅन्डिडेटची जी अलॉटमेंट आहे ती चेक करायची आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट, तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटमध्ये आपल्याला मिरिट पाहायचं त्या कॉलेजचं. तर आपण इथं एक युनिव्हर्सिटी सिलेक्ट करू, राऊंड सिलेक्ट करूया प्रथम. त्यानंतर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करूया. आता आपण 3 नंबरची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करूया, गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली. त्यानंतर सिलेक्ट कॉलेज, यामध्ये आपण 2 नंबरचं जे कॉलेज आहे कुठल्याही कॉलेजला आपण तिथं क्लिक करताच त्याची अलॉटमेंट आपल्याला पाहता येते. आपण 2 नंबरचं जे कॉलेज तिथं होतं त्याला आपण इथे क्लिक केलं आहे. विद्यार्थी मित्र त्याला क्लिक करताच आपल्याला त्याचं स्टेटस इथं पाहायला मिळतं. तर नंबर किती टक्केवरती लागलेला आहे हेही आपल्याला पाहायला मिळेल. आपण इथं पाहू शकता OBC त्यामध्ये जनरल फिमेलचा जो नंबर लागलेला आहे 29% लागलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्यानंतर 1.12% आपल्याला ओपन जनरल फिमेलचा नंबर लागलेला पाहायला मिळतो. तर आपण अशा प्रकारे मिरिट काढू शकता आणि आपलं
पर्सेंटाईल कुठं बसतं त्यानुसार आपल्याला ऑप्शन द्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या मेरिटच्या जवळजवळचे जर ऑप्शन असतील तर नक्कीच आपला नंबर आपल्याला लागेल, म्हणजेच 100% तो लागणार आहे. ही गोष्टही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. विद्यार्थी मित्रो, त्यानंतर आपल्याला इथे 3 रेषा दिसत आहेत. त्या 3 रेषेला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला इथे एक नंबर दिसतोय. तो नंबर म्हणजे आपल्या CET सेलचा नंबर. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला फोन करता येतो. त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर फोन करू नये, जेणेकरून आपला फोन उचलला जाणार नाही, ह्याची आपण दक्षता घ्यावी. तर 6 ते 9 ह्या टाईममध्ये ह्या वेळेमध्ये आपण कुठलाही आपला प्रश्न असेल, क्वेरी असेल, आपण विचारू शकता. तसेच CET सेलचा ईमेल जो आहे तो सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. परंतु ईमेलपेक्षा आपल्याला तोंडी प्रश्न जर विचारला, आपण ओरल जर क्वेरी आपली विचारली तर लगेच आपल्याला समाधान झालेलं पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपलं कॅप राऊंड थर्ड जो आहे विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, जेणेकरून आपला फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंडला जर नंबर लागला नाही तर नक्कीच आपल्याला थर्ड कॅप राऊंडमध्ये नंबर लागल्याशिवाय राहणार नाही. ह्या सर्व बाबी आपण फॉलो करायच्या आहेत. त्यानंतर ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही झालं त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावं. ज्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी फर्स्ट सेकंड राऊंडला झालेलं आहे तर त्यांनी काय करायचं आहे, जो ऑप्शन फॉर्म चालू होणार आहे, लक्षात ठेवा डेट जी आहे ती आपण शेड्यूल चेक करायचं आहे. शेड्यूल चेक करण्यासाठी आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती आपण जाऊन शेड्यूल नावाची जी बाब आहे ती आपल्याला पाहायला मिळते, ती आपण तिथं पाहू शकता, चेक करू शकता. विद्यार्थी मित्र, आपण परत फ्रंट पेजवरती आलो आहोत, जेणेकरून आपल्याला शेड्यूल कुठून डाउनलोड करून घ्यायचं आहे हे समजायला पाहिजे. त्यामुळे आपण बॅक आलेलो आहोत. तर इथे आपण काय करायचं आहे, वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला ॲडमिशन शेड्यूल ही ते एक टॅब पाहायला मिळते. ॲडमिशन शेड्यूलला क्लिक करा. त्याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो. परत वरती स्क्रॉल करा आणि इथे आपल्याला ॲडमिशन शेड्यूल पाहायला मिळतो. आपण त्याला डाउनलोड करण्यासाठी ते BEd कॅप त्याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण ओपन असं एक आपल्याला इथे टॅब पाहायला मिळते, त्याला क्लिक करा. विद्यार्थी मित्रो, ओपन नंतर आपण त्याला डाउनलोडला क्लिक केल्यानंतर हा शेड्यूल आपल्याला इथे डाउनलोड झालेला पाहायला मिळतो. आपण इथे पाहू शकता कॅप शेड्यूल 2024-25 BEd कोर्स, रेग्युलर BEd कोर्स राऊंड फर्स्ट जो आहे तो आपल्याला माहीत आहे आपण कोणत्या स्टेपला आलेलो आहोत. तर त्याचे जे अलॉटमेंट्स आहेत ते संपलेले आहेत. त्यानंतर आपल्याला एक लिस्ट आता जाहीर होईल, ज्या लिस्टमध्ये आपल्याला व्हॅकन्सीज कळतील, ती म्हणजे 21 तारखेला. तर 21 तारखेला लिस्ट ही जाहीर झाल्यानंतर आपल्याला पुढची जी कृती राहते तर ती कृती म्हणजेच आपल्याला 26 तारखेची वाट पाहावी लागेल. कशासाठी, तर अलोकेशन ऑफ राऊंड सेकंड. तर सेकंड राऊंड आपला तिथून सुरू होईल. सेकंड राऊंडला सगळ्यांना सीट मिळतील. म्हणजे 26 तारखेला आपल्याला कळेल की आपला कोणत्या कॉलेजला नंबर लागलेला आहे. 26 तारखेला पूर्ण राहिलेला वेळ, त्यानंतर 27 तारखेचा वेळ, हे 2 दिवस आपल्याकडे वेळ आहे ॲडमिशन घ्यायचं का नाही हे ठरवण्यासाठी. तर त्यानंतर आपल्याला 28 तारखेपासून ॲडमिशन घेणं सुरू करायचं आहे. ॲडमिशन 28/8पासून सुरू होतील तर ते 30/8/2024पर्यंत चालतील. त्यानंतर 31 तारखेला परत अशीच एक लिस्ट जारी होईल, ज्यामध्ये आपल्याला कळेल की दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला किती जागा शिल्लक आहेत, व्हॅकंट सीट किती आहेत. तर व्हॅकंट सीट आपल्याला इथून पाहायच्या आहेत. 31 तारखेला ते जाहीर होतील. आणि त्यानंतर आपल्याला ज्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, म्हणजे अनरजिस्टर्ड जे स्टुडंट आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहे, ते 3 तारखेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर राऊंड थर्डसाठी ज्यांना फॉर्म भरायचा आहे ऑप्शन फॉर्म, तर त्यांना 1 ते 3 तारखेपर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये हा फॉर्म भरता येणार नाही. सर्वजणांनी शेड्यूल आपापला डाउनलोड करून घ्यायचा आहे. तसेच विद्यार्थी मित्र, आपल्याला अजून एक विनंती आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आपली क्वेश्चन पेपर जो होता आपला त्याची जी आन्सर सीट आली होती, म्हणजे आन्सर की जी आली होती ती जर आपण डाउनलोड केली असली तर कृपया आम्हाला ती ईमेल करावी. आमचा ईमेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देत आहोत. त्या ईमेलवरती आपण ती नक्कीच आम्हाला सेंड करू शकता, पाठवू शकता, ईमेल करू शकता, जेणेकरून आपल्यासारख्याच विद्यार्थ्यांना, पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. तुम्हालाही जसा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा, मागील वर्षाच्या प्रश्नांचा फायदा झाला होता, तर आपण कृपया ती जी आन्सर शीट होती ती आम्हाला फॉरवर्ड करावी. आमचा ईमेल आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. लवकरच भेटूया अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.